बसव ब्रिगेड तर्फे राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्कारांचे वितरण रविवारी टाकळीकर मंगल कार्यालयात थाटात झाले। बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बसव ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश भोसीकर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार दिलीप माने, ज्येष्ठ समाजसेवक श्रीशैल हत्तुरे उपस्थित होते। या प्रसंगी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अण्णाप्पा सतुबर, भाऊसाहेब सगरे, खलील शेख, सचिन सोनटक्के, संतोष वायचळ, पुरस्कार समितीचे स्वागताध्यक्ष उद्योजक ॲडव्होकेट सोमेश्वर वैद्य, कार्याध्यक्ष सोनाई फाउंडेशनचे संस्थापक युवराज राठोड, बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे उपस्थित होते। बसव ब्रिगेड शहर जिल्हा आणि सोनाई फाउंडेशन यांच्या वतीने हा कार्यक्रम झाला। या प्रसंगी डॉक्टर अमरनाथ सोलापुरे, बीदर, कर्नाटक यांना जीवन गौरव पुरस्काराने, तर मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ ॲडव्होकेट विश्वनाथ पाटील, महिला सक्षमीकरण करणाऱ्या अनिता माळगे, आध्यात्मिक प्रबोधन करणारे रवी बिराजदार लातूर, उद्योजक मल्लीनाथ अकळवाडे, कृषी क्षेत्रातील तज्ञ शशिकांत पुदे, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर प्रतिभा पाटील, सामाजिक कार्यकर्ते रोहित पाटील, शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत वैशाली शहापुरे यांना राज्यस्तरीय बसवरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले। सन्मानचिन्ह, फेटा आणि मानाचा शेला असे या पुरस्काराचे स्वरूप होते। तसेच सोलापूर बार असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष ॲडव्होकेट अमित आळंगे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय शिंदे, सचिव ॲडव्होकेट मनोज पामुल, सहसचिव ॲडव्होकेट निदा सैफन, खजिनदार ॲडव्होकेट विनयकुमार कटारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सीमा डोंगरीतोट, सुजाता शास्त्री, डॉक्टर वैजनाथ कुंभार, श्यामधुरी विनायक साळुंखे, मकबूल मुल्ला, नीता स्वामी, संपन्न दिवाकर यांचा विशेष सत्कार या प्रसंगी करण्यात आला। या प्रसंगी माजी आमदार दिलीप माने म्हणाले, बसवरत्न पुरस्कार मिळालेल्या पुरस्कार प्राप्त व्यक्तींचे कार्य उत्तुंग आहे। समाजातील चांगल्या कामाचा गौरव बसव ब्रिगेड तर्फे आणि सोनाई फाउंडेशन तर्फे केला जात आहे। ही कौतुकास्पद बाब आहे। लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता बसव ब्रिगेडच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू असे आश्वासनही या प्रसंगी माजी आमदार दिलीप माने यांनी दिले। जुळे सोलापुरात लिंगायत भवन बांधण्यासाठी आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वित्त विभागाकडून 50 लाख रुपये मंजूर झाले आहेत। जागेची उपलब्धता झाल्यानंतर त्वरित याबाबतचा निधी मिळेल असे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी सांगितले। बसव ब्रिगेडचे शहर जिल्हाध्यक्ष तथा पुरस्कार सोहळ्याचे निमंत्रक अमित रोडगे यांनी प्रास्ताविक केले। ऐश्वर्या हिबारे यांनी सूत्रसंचालन, तर शिवराज विभूते यांनी आभार मानले। या प्रसंगी बसव ब्रिगेडचे शिवराज विभूते, बसवराज चाकई, राहुल जत्ती, ॲडव्होकेट विनयकुमार कटारे, जतीन निमगाव, सिद्धांत रंगापुरे, सुधाकर कोरे, सिद्धाराम छपेकर, स्वप्नील नष्टे, पंडित जळकोटे, शरणकुमार कुंभार, नितीन गंगदे, अविनाश बिराजदार, भरत कुरणे, योगीराज किणकी, दत्ता केरे, विशाल पाटील आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।